नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देशात पंतप्रधान इटालीला गेलेत आणि तिथे आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत होत आहे. आज आम्ही एक व्हिडिओ घेतला आहे आंबेडकर नामायचा आणि त्याच्यात एक पंकज म्हणून एक ब्राह्मण आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीचं हे केलेले आहे, प्रबोधन केलेलं आहे, अत्यंत मार्मिक आहे आणि बुद्धिझमचा त्यांच्यावरती असणारा प्रभाव आणि ज्या पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावरनं हा एक क्लिप तुम्हाला निश्चितच आवडेल. अर्थपूर्ण आहे, थोडा लांब जरी झाला तरी महत्त्वाचा आहे आणि आंबेडकरी समाजाला अशा टाईपचे व्हिडिओज सातत्यानं बघण्याची गरज आहे. बघूया छोटासा व्हिडिओ. जो इंदिरा जी के शहीद होने पर इतना रोए थे. मैं बचपन से ही चीज़ों को देखता हूँ. तब मैं कक्षा 5 में था, सन 84 में, जब इंदिरा जी शहीद हुई थी. तो अभी मैं काका जी से पूछा कि काका आप तो इंदिरा जी के शहीद होने पर नारा लगाए थे, जब तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा. और आपके सामने इंदिरा जी का नाम खुर्चा जा रहा है, मिटाया जा रहा है और आप भी लेकर लगे हुए हैं रगड़ने में. कहा हम नहीं जानते थे कि नेहरू मुसलमान थे. बाबा साहब को तो ब्राह्मण कोई स्वीकार नहीं कर सकता. एक मुसलमान को लोग ब्राह्मण स्वीकार कर लिए तो सारे ब्राह्मण सोए थे. तब नास्तिक अलग है और अधार्मिक अलग है. और अधर्मी जो होता है सर, अधर्मी हमेशा धर्म की चद्दर में छुप कर आता है. वो तो आपके यहाँ दिख गया है वैसे, हर जगह दिखेगा. हमें चिंता इसकी करनी चाहिए कि इतने सारे हिंदुस्तान के लोग मुसलमान क्यों बने, और अगर बन गए तो अपने यहाँ के मंदिरों को मस्जिद बना देंगे. जन्म आधारित कोई भी थियरी जो व्यक्ति की योग्यता निर्योग्यता का आधार उसके जन्म को मानती हो, वो अतार्किक, अवैज्ञानिक और अप्राकृतिक है. ठीक है, अंग्रेज फूट डाले और राज किए, या नहीं डाले राज किए छोड़ दिए, लेकिन हम मानते हैं कि फूट डाले तो राज किए. राइट. तो अगर हम खुद ही फूटे हुए होंगे तो वैदिक ब्राह्मणों को खाना खिलाने में कोई दिक्कत नहीं होती है, लेकिन लौकी ब्राह्मण को खाना खिलाने में दिक्कत होती है, या भिंडी ब्राह्मण को. कि जब वो शाकाहारी लोग होते हैं, वैदिक ब्राह्मण मतलब मांसाहारी ब्राह्मण. और आप जानते हैं, आप अम्बेडकर नामा पे लगातार देख रहे हैं, मैं खूब खाना बनाता हूँ, खिलाता हूँ और मुझे शौक़ है इस चीज़ का, और थोड़ा टेस्ट भी मैं भी कर लेता हूँ. तो ये शाकाहारी हैं, इनके लिए अब दाल वाल का इंतजाम किया गया है. हम लोग अपने लिए चिकन का इंतजाम किए. बिल्कुल बिल्कुल, जिसकी जो पसंद है कोई दिक्कत नहीं. हाँ, तो पंकज जी लखनऊ में रहते हैं, एडवोकेट हैं और बहुत शानदार यूट्यूब चैनल चलाते हैं. उसका नाम है लॉजिकल इंडियन. जी, द लॉजिकल इंडियन. द लॉजिकल इंडियन. आप जाइए, सबसे पहले द लॉजिकल इंडियन को सब्सक्राइब कीजिए. बहुत ही शानदार वीडियो इनका होता है, बहुत रिसर्च बेस्ड होता है. तो हंसी मजाक भी करेंगे, थोड़ा गपशप भी मारेंगे, लेकिन वकील और यूट्यूबर या जर्नलिस्ट जो भी कह लीजिए, अब हम लोग किस श्रेणी में रखेंगे मैं नहीं जानता. ये समाज तय करेगा कि हम लोग क्या कर रहे थे अपने ज़माने में, जब हम लोग इस दुनिया में नहीं रहेंगे, जब पंच तत्व में विलीन हो जाएंगे, तब समाज असेसमेंट करेगा कि हम लोग आखिर कर क्या रहे थे उस दौर में, जिस दौर में नेता अभिनेता सब लोग बोलने से डर रहे थे. हम लोग कुछ न कुछ अपने हैसियत से, अपने औकात से बोल ही रहे थे. तो पंकज जी वकील हैं, यूट्यूब चलाते हैं, द लॉजिकल इंडियन. बहुत शानदार इनका वीडियो होता है और इसके साथ साथ लेखक भी हैं. ये देख लीजिए, किताब दिखा रहा हूँ, भारत का संविधान, महिला आरक्षण से संबंधित संविधान 106वां संशोधन अधिनियम 2023 सहित महत्वपूर्ण प्रावधानों की सरल व्याख्या. कहाँ से छपी है? समझ, पीवीपी पब्लिकेशन, पंकज विधि प्रवाह पब्लिकेशन. अपना ही पब्लिकेशन है. अच्छा, आपका अपना है जी. तो कोई भी साथी अगर इसको देखना चाहें तो आप जाके, हिंदी में है और बहुत ही सरल भाषा में. मैंने उलट पुलट के देख लिया है, पढ़ नहीं पाया हूँ अभी. लेकिन पंकज जी से बात करेंगे कि जहाँ पे आप ब्राह्मण हैं, और वो भी भिंडी ब्राह्मण है, वैदिक ब्राह्मण तो है नहीं, जहाँ पर इस तरह का माहौल 10 साल से चल रहा है. आप लखनऊ में प्रैक्टिस भी करते हैं, देश के कई सूबों में जाते भी हैं, आप दक्षिण पंथ की राजनीति पे लगातार अटैक भी करते हैं. तो ये सब करते हुए मतलब किस तरह की चुनौतियां आपके सामने होती है, और यूट्यूब आपने क्यों खोला? सर, आपने एक साथ कई सारे सवाल किए हैं. इसका कारण ये है कि मैं एक ही साथ सब सवाल करके और स्पीकर को छोड़ देता हूँ कि आप बोलते रहिए, मैं बीच में सवाल पूछूंगा.
तो मैं सभी सवालों का एक एक करके उत्तर दे रहा हूँ। जी। सबसे पहले तो यहाँ आकर इतना आत्मीयता की अनुभूति हुई है कि जिसके लिए मैं कह नहीं सकता, शब्द नहीं है मेरे पास। क्या बात है पंकज जी। जी, जब मैं आया यहाँ कोई नहीं था और फ़ोन किया तो सर कई बार फ़ोन कर रहे थे, कहाँ तक हैं, कहाँ तक हैं, कहाँ तक हैं। और जब मैं गेट पर आकर के फ़ोन किया, अंदर आ गया गेट खोलकर, फ़ोन उठ ही नहीं रहा है। पता चला एक आदमी पसीना पोछे आ रहा है, वो मेरे लिए भोजन बना रहे हैं। तो अब इससे ज़्यादा आत्मीयता की अनुभूति कहाँ होगी कि आप सोच रहे हैं जहाँ आकर के न जाने कहाँ आ गया, और जो बुलाने वाला जो मेज़बान है वो आपकी मेहमानी के लिए भोजन बना रहा हो। बहुत आत्मीयता की अनुभूति हुई है सर। जो मैं सोच कर आपके पास आया, आप वैसे ही मिले। जी। दूसरी बात कि अंबेडकर जी के विचार का असली वाहक है। अब हम तीसरी बात आपके द्वारा किए गए प्रश्नों पर करेंगे। दक्षिणपंथी विचार चाहे किसी भी आधार पर हो, दुनिया में चाहे ब्राह्मणों को विदेश भेजना हो। जी। दक्षिणपंथी का मतलब है कि जहां तर्क नहीं होता है, नफरत, आस्था का भी प्रयोग नफरत के आधार पर भक्त बनाने के लिए किया जाता है। किसी से नफरत करो जिससे कि लोग आपके भक्त बन जाए। तो ये पूरे दुनिया में होता रहता है, अलग अलग आधारों पर, चाहे वो देश के आधार पर हो, नस्ल जाति, नस्ल के आधार पर हो। यूरोप में देखिए काले गोरे के आधार पर होता है। तो ये होता रहता है, सदियों तक हुआ है। भारत तो इसका सबसे बड़ा भुक्तभोगी रहा है। सर मैं एक बात सोचता हूं कि ये बहुत लंबा इतिहास है भारत का, लेकिन हम असुरक्षित क्यों थे, कमजोर क्यों थे? हमें क्या पढ़ाया गया अंग्रेजों की गुलामी से मुक्ति के बाद कि अंग्रेजों की नीति थी फूट डालो राज करो। ठीक है, अंग्रेज फूट डाले और राज किए, या नहीं डाले राज किए छोड़ दिए, लेकिन हम मानते हैं कि फूट डाले तो राज किए। राइट। तो अगर हम खुद ही फूटे हुए होंगे तो कोई भी राज कर लेगा। तो इसीलिए तो अंबेडकर साहब का पूरा भाषण है इसमें, बार बार ये कह रहे हैं कि अगर अस्पृश्यों के हाथ में तलवार होता तो कोई यहाँ पे इन्वेडर आके राज नहीं करता। और एग्जाम्पल दे रहे हैं, मेरे किताब में आ रही है किताब, एग्जाम्पल दे रहे हैं कि जब अस्पृश्य महार जब गए अंग्रेजों के साथ तो वहाँ भी जीत लिया, बाजीराव को भी हरा दिया पुणे में, और पलासी बैटल भी हरा दिया। कि आपने पूरे समुदाय को, जन्म आधारित कोई भी थियरी जो व्यक्ति की योग्यता निर्योग्यता का आधार उसके जन्म को मानती हो, वो अतार्किक, अवैज्ञानिक और अप्राकृतिक है। चाहे किसी भी लाभ के लिए चलाया जाए। और अतार्किक कोई भी बात व्यक्ति को, परिवार को, समाज को, राष्ट्र को कमजोर ही करती है। जैसे बहुत से ऐसे परिवार हैं जहां कोई पिता यानी घर का मुखिया किसी ऐसे दुर्वृत्ति में लीन होता है कि वो नहीं चाहता कि उसके परिवार के लोग जाने, लेकिन इसी कारण से वो परिवार में किसी को सवाल नहीं करने देता, बहुत हड़का के रखता है, एकदम डरा के रखता है। कोई अगर सवाल करता है तो नैतिकता का हवाला दे देता है, पिता से सवाल करोगे, बड़े छोटे की तमीज नहीं है। वो सवालों को एक अपने निश्चित स्वार्थ के लिए, निहित स्वार्थ के लिए ढकता है, और उस परिवार में लोगों को सवाल करने आता ही नहीं। बाद में लोग भक्त बन जाते हैं और आगे चल करके वो परिवार कमजोर पड़ जाता है, क्योंकि उस परिवार में चेतना विकसित ही नहीं होती है। वहीं एक दूसरे परिवार को लीजिए, हो सकता है कि सामाजिक मान्यताओं के अनुसार उस घर का मुखिया भी किसी दुर्वृत्ति में लीन हो, लेकिन वो अपने उस दुर्वृत्ति पर सवाल करने का अधिकार देता है। अगर उसका बेटा सवाल कर रहा है, मान लेते हैं कि जैसे कोई शराब पी रहा है, तो उसका बेटा पूछ रहा है कि पापा आप क्यों पीते हैं? वो जवाब दे रहा है कि हम इन कारणों से पी रहे हैं, और अगर इन कारणों के बाद भी नहीं पीना चाहिए बेटा, तो हम तो पी रहे हैं लेकिन तुम इसको गलत मत पीना। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा क्लिप आम्ही तुम्हाला घेऊन येतो। सिद्धार्थ गौतमांनी ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त केलं, त्याच्यानंतर ते तिथनं आल्यानंतर ते बघतात की आता कुठे जायचं, त्यांच्यासमोर प्रश्न असतो।
रस्त्यात त्यांना एक साधू मिळतो आणि त्यांच्यासोबत ते थोडीशी वार्तालाप करतात. ते म्हणतात की तुम्हाला हे कसं काय प्राप्त झालं. तो म्हणाला की मला स्वतः तुमचे गुरु कोण होते. ते म्हणतात की मला गुरु नव्हते, मी स्वतःच हे केलेले. त्याच्यामुळं त्यांचं तर असं दोन हे होतात. ते म्हणाला की विदाऊट गुरु तुम्ही कसं काय शिक्षा ग्रहण करू शकता. तो म्हणाला की काही गरज नसते, ज्यावेळेस शिक्षा स्वतंत्रच पद्धतीने तुम्हाला ग्रहण करायची असते. आणि याच्यातनं मग ते वाद होऊन मग त्याच्यात कौंडल्य त्यांना समजतं की कौंडल्य या दिशेने गेलेले आहेत आणि त्यांच्या दिशेने ते जायला निघतात. थोड्याच वेळानंतर त्यांना काही दिवसानंतर कौंडल्य यांची भेट होते. कौंडल्य पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा राग असतोच की सिद्धार्थांनी मधूनच कुठेतरी आपली सर्व काही सोडलं, अन्नत्याग जे होतं त्यांना ग्रहण केलं. त्याच्यामुळे त्यांचं आपण नंतर ते म्हणाले की तुम्ही मला आमच्या अंतर्मनाने पहा. त्यावेळेस मग त्यांचा दोघांमधला जो संबंध आहे तो अत्यंत जवळचा होतो आहे. एक सुंदरसा व्हिडिओ बुद्ध या सिरियलमधनं तुम्हाला घेऊन येत आहे, बघूया. आपका शुभ नाम? मेरा नाम सिद्धार्थ गौतम है। आपके मुख पर इतना तेज कैसे? कौन सी साधना की है आपने? मैंने मुक्ति का मार्ग खोज लिया है। अच्छा, तो आपके गुरु कौन है? वैसे तो ज्ञान मैंने आचार्य कौंडिन्य, आचार्य अलार कलाम और आचार्य उद्रक रामपुत्र से पाया है, पर मैं इन तीनों को जानता हूं। इनमें से आचार्य अलार कलाम और आचार्य उद्रक रामपुत्र का स्वर्गवास हो गया है, पर आचार्य कौंडिन्य अभी भी अपने साथियों के साथ काशी के समीप ऋषिपत्तन के मृगदाय में हैं। मेरा प्रश्न यह है कि उनमें से किसने आपको यह मुक्ति का मार्ग दिखाया? किसी ने नहीं। इस निर्जन पथ पर मैं अकेला ही चला, अपना दीपक स्वयं बना। कह सकते हो मेरा कोई गुरु नहीं। आप असत्य कह रहे हैं। बिना गुरु ज्ञान नहीं मिलता। आप अपने गुरु से उनका श्रेय छीन रहे हैं। परम सत्य की खोज तो अकेले ही होती है और उसका अनुभव स्वयं को ही करना होता है। और जो मिलता है वो इतना सरल और शुभ सत्य है। इसी क्षण मुक्ति है, इसी क्षण मोक्ष है। आप वेद और उपनिषद को नकार रहे हैं। अगर ये सब इतना सरल होता, इतनी साधारण सी बात होती, तो क्यों हमारे ऋषि मुनि सारा जीवन तप में गला देते? अरे जाइए जाइए, थोड़ा सा मान क्या दे दिया, लगे उपदेश देने। तब कठोर है। धन्यवाद आचार्य कौंडिन्य की दिशा मार्ग बताने के लिए। गुरुदेव, ध्यान खंडित क्यों होता है? बताएगा। ध्यान को एकत्रित करो। अग्नि बिखरे तिनकों से नहीं, एकत्रित लकड़ियों से सुलगती है। ऐसी आभा ना पेज। ये गरिमा
ये निर्भीकता जैसे वन में हिरन चल रहा है। आइए मुनिवर, वृक्ष के नीचे विश्राम कीजिए। बड़े साधक, बड़े योगी जान पड़ते हैं। सिद्धार्थ, तुम? वही पथभ्रष्ट सिद्धार्थ। हम तक आने का कष्ट क्यों किया? मैंने मुक्ति का मार्ग खोज लिया है। अब परम आनंद के द्वार खुल गए। अब ये निधि सबकी है। इससे मुझे सारे निद्रा में बेहोश लोगों को जगाना है, चैतन्य करना है। जिसने तपस्या छोड़ दी हो उसे परम ज्ञान उपलब्ध हुआ, अन्न खाया, सामान्य लोगों की संगति की। मैंने आपसे कहा था मैं वो घास का तिनका अवश्य बनूंगा। मैं संपूर्ण संसार में समग्र हो गया। सब पूर्ण अद्वैत है, सुंदर है, शुभ है, सरल है। अब मैं सिद्धार्थ नहीं गुरुवर। आप मुझे अपनी अलौकिक दृष्टि से देखिए। रोजप्रमाणे आज आम्ही बहुजन सौरभच्या चारी पानाचा आढावा घेऊया. NDA सरकार कधीही कोसळू शकते, मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य. आणि त्याच्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की आता NDA सरकार जे आहे आणि ज्या पद्धतीने मोदींचं जे वागणे त्याच्यामुळे निश्चितच त्यांचे जे सहयोगी हे होते, कारण मागच्या 4 वर्षापर्यंत मागच्या दोन्ही टर्ममध्ये सहयोगीची त्यांना गरज पडली नाही आणि शेवटपर्यंत ते विसरले होते त्यांची. परंतु आता मात्र त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्यावेळेस मल्लिकार्जुन बोलत आहेत तर याचा अर्थच की काहीतरी महत्त्वाची सूचना ते देत आहेत. इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट पण घुमसल्या मणिपूरकडे पाठ, अशी ही शरद पवारांची हे आहे बोलणं. आणि त्यांची ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. राज्याचा अर्थसंकल्प 24 जूनला मुंबईची बातमी, 28 जूनला राष्ट्राचा अर्थसंकल्प आहे. आंध्र प्रदेशाच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याणची नियुक्ती झालेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये 5G पंतप्रधान मोदी मेलोनीमध्ये द्विपक्षीय चर्चा. इटालीमधली काल त्यांचं इन्व्हिटेशन होतं, त्याच्यात ते जाऊन आलेत. संघाच्या नेत्यांचे घुमजाव. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की संघानीमध्ये मोदींच्या विरोधामध्ये काहीतरी वक्तव्य केलं त्यांच्या एकालकीपणामुळे, त्यांच्या हिटलरशाही याच्यावरती. परंतु त्यांनी ताबडतोब घुमजाव केलेला आहे. असं असू नये. कमीत कमी एका सिनियर 80 वर्षाच्या लोकांनी अशा पद्धतीचं वक्तव्य पुन्हा ॲक्सेप्टन्स हे बरोबर नाही. त्याच्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य अजिबात BJPमध्ये नाही. RSSच्या लोकांना प्रश्न विचारण्याची कुठे मुभा नसते. सुनक मॅक्रो इलेक्शनी G1मध्ये परिषदेत चर्चा. इटलीमधली एक बाब आहे, त्याच्यातलीच ती आम्ही बाजूला त्याच्यात काय काय चर्चा झाल्या त्याच्याबद्दलचं आम्ही पुन्हा डिटेल दिलेलं आहे. लग्नाला जात असलेल्या दुचाकी स्वाराला चिनी मांजाने गळा चिरला. अजूनही
अजूनही पतंगा उडणं सुरू आहे. तिथली एक अमरावतीची बाब आहे. अमरावतीमध्ये अशा पद्धतीची दुर्घटना झालेली आहे. मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत. ज्या पद्धतीचं त्यांनी व्होटिंग पर्सेंटेज कमी झालेलं आहे त्याच्यामुळे BJP सर्वीकडे चिंतेत आहे. एक दुसरी अमरावतीची बातमी, दुधात गुरांच्या हौदातील पाण्याची भेसळ, CCTV कॅमेरामध्ये प्रकार उजेडात. अनेक ठिकाणी दुधात जे मिश्रण पाणी टाकतात, परंतु ते कुठल्या पाण्याचं टाकावं याच्याबद्दल लोकांना भान नाही. एका CCTVमध्ये ते कॅच झालं. त्याच्यानंतर अरुंधती रॉय यांच्यावर खटला चालण्याची मंजुरी. तुम्हाला माहिती आहे अरुंधती रॉय ही समाजसेविका आहे आणि तिने 2002मध्ये एक वक्तव्य केलं होतं की काश्मीरच्या बाबतीमध्ये त्याला धरून आज त्यांनी एवढ्या वर्षानंतर 2010च्या नंतर आज 2024ला त्याला राज्यपालांनी आता त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. अशा पद्धतीची बातमी आहे. करिअर मार्गदर्शक ची एक छोटीशी जाहिरात आम्ही दिलेली आहे. चिल्ड्रन पॅराडाईजची एक छोटीशी जाहिरात पुन्हा ती आहे. या 31 भारतीयाचे मृतदेह पोहोचताच प्रियजनांचा शोक. कोचीची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे की कुवेतमध्ये 41 लोक तिथे मृत्युमुखी पडले. एका याच्यात आग लागली शॉर्ट सर्किटनी आणि त्यांच्यासाठी येणारे सर्व लोक त्यांच्या गावचे तिथे फार मोठा हे झाला, शोकांकुर झालेली ती बातमी आहे. आज आमचा अग्रलेख नाही, परंतु आज त्याच्यात आमचे मित्र सुरेंद्र बुराडे यांचा एक आहे चर्चा पुन्हा मनुस्मृतीची. जर मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये जर पुन्हा तुम्ही मनुस्मृती घातली तर त्याच्यामुळे मनुस्मृतीतील सर्व श्लोक जर तिथे आले तर त्याचा काय परिणाम होईल अशा बाबतीतली ती बातमी आज आम्ही त्याच्यामध्ये बातमी एक लेख मोठा लेख आज आम्ही बुराडेंचा टाकलेला आहे. आज त्याच्याच खाली कलावंतांच्या न्याय हक्कासाठी झगडणारा कलावंत विष्णू शिंदे याच्यावरती लिहिणारे विष्णू शिंदेनी स्वतः लिहिलेले नाही, आज राष्ट्रपाल सावंत यांचा लेख यांच्यावरती अत्यंत महत्त्वाचा आहे. यशस्वी विद्यार्थी आणि सत्कार सोहळे यांच्यावरती एक सूरज दहागावकर यांनी एक सुंदरसं लिहिलेलं आहे की त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ही प्रक्रिया असते, परंतु जे लोक नापास झालेले असतात त्यांच्या बाबतीतही काहीतरी आपण विशेष हे केलं पाहिजे. प्राध्यापक नरहर कुरुंदकर लिखित अन्याय या पुस्तकातील एकाधिकारशाही याच्यावरती एक सुंदरसा एक लेख दिलेला आहे. आज धम्मक्रांती आणि आजचे वास्तव्य एक आकलन याच्यावरती आज समीक्षा केलेली आहे दिनेश कोटांगळे यांनी. दिनेश कोटांगळे सातत्यानं लिहित असतात आणि त्याच्यामुळे धम्मक्रांती आणि आजचे वास्तव्य हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांनी घेतलेला आहे की त्यावेळेस ना आजच्या परिस्थितीत आज आम्ही कुठल्या ह्याच्यात आलेलो आहोत. आज बघूया 16 जूनच्या असं टायटल आहे, लेखन हे खिडकीच्या तावदानासारखं स्वच्छ असायला हवे. जॉर्ज ऑरवेल यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत तुमचे खिडक्या जर स्वच्छ नसतील तर बाहेरचा उजेडही त्याला स्पष्ट येणार नाही किंवा तुम्हाला बाहेरचं व्यवस्थित दिसणार नाही अशा पद्धतीचं आहे. आज दैनिक बहुजन सौरभमध्ये ज्या पद्धतीने लिहित असतात आज आमचे मित्र विलास गजबे यांनी सांगितलं की याच्यातला बहुजन सौरभचा जो आधारस्तंभ आहे, जे लेखक आहेत त्यांनी ज्या बहुजन सौरभला जे त्यांना स्टेटस प्राप्त करून दिलेलं आहे, एक मोठेपण प्राप्त करून दिलेलं आहे, त्याच्यात अनेक लोकांची नावे आहेत, त्यांच्यावरती आधारित एक मोठा लेख आहे. आज रविवार काव्य फुलेमध्ये आज आमचा भीमराव गायकवाड यांच्या सदरात एक कल्पना टेंभुर्णीकर यांची कविता निवडणूक स्वाभिमान विकताना पाहिले, लोकशाही बिरसांची चक्रपाणी गणवीर याचा एक वारसदार हा लेख आहे. RS तायडे यांचा तृतीय रत्न, एक चैताली संगोपाल वरघट, विकास पगला गया माया वासनिक गेडामीचा लेख आहे. आज त्याच्याच बाजूला एक दुसरा एक लेख आहे संगीता संतोष ढलाल यांचा एक त्यांच्यावरती सोनपाखरू एक दुर्मिळ कीटक, त्यांनी वर्णन करताना नेचरवरची ती अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत की पावसाळा जसा सुरू होतो त्याच्यामुळे जे काही झाडावरती छोटे मोठे अंडी असतात लावलेले आणि ते पाणी पडल्याबरोबर त्याच्यातलं पुन्हा नवीन पालवी नवीन अंडी उगवतात आणि त्याच्याने मोठमोठाले बारीक किडे असो की वेगवेगळे छोटे अनेक गोष्टी त्याच्यात फुलपाखरू निघतात अशा पद्धती आणि ते ज्या पद्धतीने ते आल्हाददायक सिच्युएशन तयार होते त्याच्यावरती आधारित हा लेख.
मनामनातल्या कुंपीतून उमललंय गेलेली अक्षरवेलच्या ह्याच्यावरती प्रत्येकाच्या मनातनं अशी एक संघटना आहे. त्याच्यात अक्षर क्रांती फाउंडेशन ती अशा अनेक लोकांना काही ना काहीतरी कविता करण्यासाठी प्रोत्साहित करते. अनेक ठिकाणी अनेक संस्थांना त्या लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्यात प्रोत्साहन कसं वाढवून आणि त्यांच्या मनातलं जे काही प्रतिबिंब त्यांना जे पाहायचं आहे अशा पद्धतीची ती हे काय कीर्ती लंगडे यांचा हा लेख अत्यंत चांगला लेख आहे. आज पान 3 वरती बघूया. पान 4 वरती तर चामुंडी कंपनी स्फोट झालाच नसता. तुम्हाला माहिती आहे की नागपूरमध्ये एक मोठा स्फोट झाला, 7-8 लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्या स्फोटाची जी कारणे होते त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचा मोठा लॅप्स होता. तिथे त्या मोठा साठाच करण्यात आला होता आणि कुठेतरी स्फोट झाला ते कोणाच्या लक्षात आलं नाही. असंच त्याच्याच बाजूला फुले आंबेडकर विद्वंत सभेतर्फे आज राज्यस्तरीय चिंतन सभा आहे. नागपूरची वर्धेची बातमी आहे. जनतेने रक्तदान करावे, मकरंद रणदिवे यांचे नागरिकांना सल्ला. राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट घटवले. अनेक लोकांनी ज्वारी लावणं बंद केलेलं आहे कारण पक्ष्यांपासून त्याचं फार मोठं नुकसान आहे आणि कमी लोकांनी लावल्यामुळे तिथे सर्व पक्षी पूर्णच्या पूर्ण त्यांच्यातले दाणे खाऊन जातात. केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच सलाईंवर बुलढाणा इथली बातमी आहे. आज जी अवस्था झालेली आहे तिथल्या ग्रामीण क्षेत्रात जे हेल्थ सेंटर्स आहेत त्यांच्यावरती आधारित ही बातमी. वेग प्रतिष्ठानद्वारा कन्हान नदी शोधायला 17 ते 22 जून एक फार चांगला उपक्रम नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे. एक डॉक्टर मनोहर नरांजे यांनी एक 17 जून ते 21 जूनपर्यंत एक कार्यक्रम आयोजला आहे. त्याच्यात सर्व लोकांना सांगितलेलं आहे की त्या पूर्ण नदीच्या काठानी ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उगमावरती जातील, तिथे निरीक्षण करतील आणि कन्हान नदीचा हा उगम कसा आहे त्याच्यावरती एक मोठं संशोधन करण्याचा त्यांचा विचार आहे. ज्या लोकांना इंटरेस्ट असेल, काही लोकांना यंग असतील, ज्यांना जर काही विशेष कार्यक्रम नसेल तर त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण संशोधनाचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो आणि तुम्हाला त्याच्यातनं अनेक गोष्टीला उलगडा येईल कारण तिथे हा बुद्धिस्ट हा बेल्ट होता. एकेकाळी तिथे बुद्धिस्टी स्थळं होते. त्याच्यामुळे जर तुमच्या लक्षामध्ये अशा गोष्टी आल्या की याच्यावरती बुद्धाचे अनेक अवशेष तुम्हाला सापडतील तर ते निश्चितच तुम्हाला आणि आपल्या पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. शेवटी त्यांचा समारोप हा अंबोरा इथे आहे जून 21ला. ज्या कोणाला गरज असेल तर त्यांनी आज आमचा 9767219296 याच्यावर फोन करावा. तिथे सुशाल कापसे आहेत किंवा आमचा पेपर आज जो आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याचे दोन्ही नंबर दिसतील. सरकारचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा प्राध्यापक राजू तिमांडे. एक राजू तिमांडे म्हणून आमचे हिंगणघाटचे जे MLC आपले जे अधिक हे होते त्यांच्याकडे आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांनी हे केलेलं आहे मंत्र्यांनी की बाबा आमच्याकडे हे अशा घटना झालेल्या आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचं त्यांनी पोषण आहार तिथं देण्यात आलेलं आहे. फोर्स नागपूरतर्फे बिरमिरसा मुंडा यांना श्रद्धांजली देण्यात आलेली आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी पुन्हा सक्रिय. नागपूरची बातमी आहे. अनेक लोकांना त्यांना हे केलेलं आहे. राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये अशा अनेक ठिकाणी अशा घटना झाल्याचं त्यांनी दिसलेले आहे. नागपूरची बातमी आहे. आज तसंच विद्युत स्मार्ट मीटर रद्द करा अनिल जवादे यांची मागणी आहे. हिंगणघाटची बातमी आम्ही दिलेली आहे. आज लोकसभा निवडणुकीत फटका बसलाच ST कर्मचाऱ्यांच्या कोविड भत्त्याची आठवण. ST कर्मचाऱ्यांना तिथे कोविड भत्ता मिळणार होता. कोविडच्या काळामध्ये त्यांनी वाटेल तसं काम केलं परंतु काही लोकांना त्याला भत्ता मिळाला परंतु बाकीच्यांना मात्र काही मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांचं रिमाइंडर देणारा आज आमचा एक बातमी आम्ही लिहिली. महाविकास आघाडीतील इच्छुकांना आमदारकीची स्वप्न. सर्व लोकांना ज्या पद्धतीने आता काँग्रेस वाट बघते आहे की कुठेतरी सरकार पडलं पाहिजे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी शंका कुशंका आणि पुन्हा नवीन याची आठवण करणारे अनेक लोक ॲस्पिरंट जे आहेत त्यांच्यामध्ये उत्साह अजूनही आहे आणि ते बघत आहेत की अशा काही घटना जर झाल्या तर निश्चितच त्यांना फायदा होईल. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभच्या चारीपणाचा आढावा घेतलेला आहे. तुम्हाला पुन्हा विनंती करेल की ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्या सर्वांनी फॉरवर्ड करावा, लाईक करावा
आणि जास्तीत जास्त लोकांना त्याला छोट्या मोठ्या जाहिराती देऊन बहुजन सौरभला तुम्ही बळकट करावं हीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.